नमस्कार. फक्त योजना या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार तुमचं स्वागत करतो. तर आर-टी प्रवेश प्रक्रियेसंदर्भात संपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर दिली जाते. त्यामुळे आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून संपूर्ण माहिती आणि खात्रीशीर मदत आपल्या चॅनलवर दिली जाईल. तर अनेक पालकांना प्रश्न होता, तर जातीचा दाखला आहे तो कोणता व्हॅलिड धरण्यात येईल आणि त्यानंतर रहिवासी पुरावा. तर आर-टी प्रवेश प्रक्रियेसंदर्भात जो जन्म दाखला लागणार आहे पाल्याचा तो कोणता हवा आणि त्याचबरोबर जात सर्टिफिकेट, कास्ट सर्टिफिकेट कसं हवं, तर या संदर्भात आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत. तर येथे पाहू शकता की पालकांसाठी सूचना. तर अशा प्रकारची पी-डी-एफ फाईल प्रसिद्ध करण्यात आली आहे. तर यामध्ये स्पष्ट माहिती देण्यात आली आहे. तर जन्माचा दाखला, प्रमाणपत्र कोणते पाहिजे? तर याच्यामध्ये ग्रामपंचायत, मनपा, त्यानंतर नगरपालिका यांचा दाखला, रुग्णालयातील रजिस्टरमधील दाखला किंवा अंगणवाडी तसेच बालवाडीतील रजिस्टरमधील दाखला, आई-वडील अथवा पालकांनी प्रतिज्ञापत्राद्वारे केलेले स्वयंनिवेदन ग्राह्य धरण्यात येईल. तर अशा प्रकारे यापैकी कोणत्याही पद्धतीने तयार झालेला जन्माचा दाखला किंवा प्रमाणपत्र तुम्ही सादर करू शकता. तर ही महत्त्वाची माहिती आर-टी प्रवेश प्रक्रियेअंतर्गत जी माहिती पुस्तिका प्रसिद्ध करण्यात आली आहे, याच्यामध्येच देण्यात आलेली आहे. याचबरोबर जातविषयक कोणता पुरावा ग्राह्य धरावा, तर याच्यामध्ये पाहू शकता की तहसीलदार, उपजिल्हाधिकारी किंवा उपविभागीय महसूल अधिकारी यांनी निर्गमित केलेला पालकाचा, वडिलांचा किंवा बालकाचा जातीचा दाखला, दोघांपैकी एक जातीचा दाखला असणे गरजेचं आहे. तर याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची सूचना म्हणजेच परराज्यातील जातीचा दाखला प्रवेश प्रक्रियेकरता ग्राह्य धरला जाणार नाही, अशी महत्त्वाची सूचना या पी-डी-एफ फाईलमध्ये देण्यात आलेली आहे. तर अशा प्रकारे जन्माचा दाखला व प्रमाणपत्र तसेच जातविषयक कोणता पुरावा ग्राह्य धरावा, तर या संदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण माहिती पाहिली. तर अशा प्रकारे ही महत्त्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा. आर-टी प्रवेश प्रक्रियेसंदर्भात खात्रीशीर माहिती मिळवण्याकरता आपल्या फक्त योजना या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा.